सदैव सत्यासोबत। नंदुरबार पोलीस दलातील 7 पोलीस कर्मचाऱ्यांनी 47,60,000 रुपये अपहार केल्याप्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार व पोलीस अधीक्षक नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा यांना देण्यात आले। निवेदनावर बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, राज्य अध्यक्ष गोपाल भंडारी, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, जिल्हा उपाध्यक्ष करण सुळे व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा यांच्यात स्वाक्षरी आहे। तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या कारकिर्दीत ही भ्रष्टाचाराची घटना घडली। नंदुरबार पोलीस दलातील 7 पोलीस कर्मचाऱ्यांनी तब्बल 47,60,000 रुपये सरकारी निधीचा अपहार केल्याची गंभीर बाब समोर आली आहे। शासकीय सेवेत असताना जनतेच्या पैशांचा अपहार करणे हा गंभीर गुन्हा असून या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात 2 लिपिक व 5 पोलीस अंमलदार अशा 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नंदुरबार येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील तत्कालीन कनिष्ठ श्रेणी लिपिक मनोज जगदीश गिरबुवा, वरिष्ठ श्रेणी लिपिक महेंद्र भगवान शिंदे, नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यातील मयूर बाळू गवळी, तत्कालीन महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रीती फुलजी कोकणी, महिला पोलीस शिपाई ज्ञानेश्वरी हरिश्चंद्र घुगे, पोलीस शिपाई देविदास पांडू गांगडे, हेड कॉन्स्टेबल किरण अर्जुन वळवी या 7 जणांनी संगनमत करत अतिरिक्त वेतन स्वतःच्या फायद्यासाठी शासनाच्या सेवार्थ प्रणालीमध्ये दाखल करून शासनाची दिशाभूल करत हे पैसे मंजूर करून घेतले। यामुळे पोलीस दलाच्या प्रतिमेवर तसेच जनतेच्या विश्वासावर मोठा अपघात झाला। या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित 7 पोलीस कर्मचाऱ्यांना पुरावे नष्ट होण्यापूर्वी त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी। गुन्हा नोंदवताना भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, भारतीय दंड संहिता व इतर लागू कलमानुसार कायदेशीर कारवाई करावी। तसेच या प्रकरणाची चौकशी स्वतंत्र व निष्पक्ष यंत्रणेमार्फत करून अपहार झालेली संपूर्ण रक्कम शासकीय तिजोरीत परत वसूल करावी व दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून करण्यात आली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.